नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा शहराच्या गल्ल्यांमधून फिरणार आहोत जिथे प्रत्येक दगडावर आणि प्रत्येक वळणावर श्रद्धा आणि इतिहासाच्या कथा दडलेल्या आहेत. हो, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं एक लहानसं शहर अक्कलकोट. असं म्हणतात की आजही ते शहर श्री स्वामी समर्थांच्या दिव्य ऊर्जेने म्हणजे त्यांच्या अस्तित्वाने भारलेलं आहे. अगदी. पण हे फक्त एक ठिकाण नाही, तर अनेकांसाठी ती एक जिवंत अनुभूती आहे. आणि म्हणूनच आज आपण या शहराचा केवळ नकाशा नाही तर त्याचा जो आध्यात्मिक आत्मा आहे ना, तो समजून घेणार आहोत. अच्छा. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित आज आपण अक्कलकोटमधल्या श्री स्वामी समर्थांशी जोडलेल्या प्रमुख स्थळांमागचं खरं महत्त्व काय आहे याचा शोध घेणार आहोत. बरोबर. म्हणजे केवळ कोणती ठिकाणं पाहायची याची एक लिस्ट नाहीये ही. नाही, अजिबात नाही. तर प्रत्येक ठिकाण स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा कोणता पैलू उलगडतं हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. अगदी. चला तर मग या पवित्र भूमीच्या अंतरंगात डोकावून पाहूया. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं अर्थात जिथे संपूर्ण अक्कलकोटची यात्रा केंद्रित होते त्या जागेपासून. हो, श्री स्वामी समर्थ समाधी मठ हे तेच वडाच्या झाडाखालचं स्थान आहे जिथे स्वामींनी 1878 मध्ये आपला देह ठेवला. मी ऐकलंय की तिथलं वातावरणच खूप विलक्षण असतं. एकीकडे विशाल प्रांगणामुळे एक शांतता जाणवते. हो. पण त्याच वेळी कानावर सतत नामसंकीर्तनाचा गजर पडत असतो. हा जो विरोधाभास आहे तो मनाला एक वेगळीच स्थिरता देतो असं म्हणतात. बरोबर. पण मला एक प्रश्न पडतो. समाधी म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात मृत्यू किंवा शेवट ही कल्पना येते. हो, येते. मग आपण ह्या जागेला चैतन्याचं जिवंत केंद्र असं का म्हणतो? यात नेमका फरक काय आहे? खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. भारतीय परंपरेत देह ठेवणे आणि मृत्यू येणे याच खूप मोठा अंतर मानलं जातं. अच्छा. सामान्य माणसाचा मृत्यू होतो, पण सिद्ध पुरुष स्वेच्छेने देहत्याग करतात आणि समाधीस्थ होतात. त्यामुळे समाधी हे शेवट नाही, तर त्यांच्या ऊर्जेचं एका जागी स्थिरावणं आहे. ओके. म्हणजे एक एनर्जी सोर्स आहे. अगदी. ते एक स्मारक नाही, तर एक जिवंत ऊर्जा स्रोत आहे. म्हणूनच तिथे गेल्यावर लोकांना आजही स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते असं म्हणतात. आणि हे स्थान वडाच्या झाडाखाली आहे हेही सूचक आहे. वड हे अमरत्वाचं, अक्षय ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं आपल्याकडे. हो, बरोबर. जणू काही निसर्गानेच त्या चैतन्याला आपल्या छायेत जपून ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की तू सतत चालणारा नामजप तो केवळ एक पार्श्वसंगीत नाहीये. नाही. तर त्या जागेच्या ऊर्जेला सक्रिय आणि जागृत ठेवणारी एक अखंड क्रिया आहे. अगदी तसंच. तो नामजप म्हणजे त्या ऊर्जेला सतत आवाहन करणं आहे. त्या ध्वनिलहरींमुळे तिथली जी स्पंदन आहेत ती सकारात्मक राहतात. अच्छा. म्हणूनच ते स्थान केवळ एक टुरिस्ट स्पॉट न बनता भक्तांच्या श्रद्धेचा आणि अनुभवाचा केंद्रबिंदू बनलं आहे. तिथे मिळणारी शांती ही फक्त मानसिक नसते, तर ती त्या जागेच्या ऊर्जेतून आलेली असते. वा. म्हणजे समाधी मठ हे स्वामींचं दिव्य आणि सामर्थ्यशाली रूप झालं. पण मला हे जाणून घ्यायचंय की स्वामी दिवसभर राहत कुठे होते? म्हणजे त्यांचं अधिक मानवी जवळचं रूप कुठे अनुभवायला मिळतं? त्यासाठी आपल्याला चित्तेपाध्ये यांच्या घरात जायला हवं. चित्तेपाध्ये यांचं घर? हो, जे आज स्वामी निवास म्हणून ओळखलं जातं. स्वामींनी त्यांच्या अक्कलकोटमधल्या वास्तव्यातला सर्वाधिक म्हणजे जवळपास 22 वर्षांचा काळ इथेच घालवला. 22 वर्ष? एका सामान्य घरात? हो. मला ही कल्पनाच खूप विलक्षण वाटते. कारण तिथे गेल्यावर देवळात गेल्यासारखं वाटत नाही तर कोणाच्या तरी घरी गेल्यासारखं वाटतं. बरोबर. आणि तिथे जपून ठेवलेल्या स्वामींच्या वैयक्तिक वस्तू, त्यांची बसायची जागा ज्याला आसन भाग म्हणतात, हो, त्यांची जपमाळ, त्यांचा कमंडलू, या वस्तू पाहिल्यावर काय वाटत असेल लोकांना? म्हणजे एका देव मानलेल्या व्यक्तीच्या इतक्या जवळ गेल्याचा अनुभव कसा असेल? हाच त्या जागेचा आत्मा आहे. समाधी मठात आपण नतमस्तक होतो, पण इथे आपल्याला स्वामींशी एक वैयक्तिक नातं जोडल्यासारखं वाटतं. त्या वस्तू म्हणजे केवळ आठवण नाहीत, त्या स्वामींच्या दैनंदिन अस्तित्वाच्या साक्षीदार आहेत. त्या वस्तूंना पाहताना भक्ताला जाणवतं की स्वामी केवळ एक दिव्य शक्ती नव्हते, तर ते आपल्यासारखेच होते. अगदी. ते पाणी प्यायचे, माळ जपत बसायचे. यातून त्यांचं मानवी रूप समोर येतं आणि त्यामुळे ते अधिक जवळचे वाटतात. आणि एका सामान्य घरात इतका काळ राहणं, आजच्या काळात जिथे गुरुसंत मोठे आश्रम उभारतात, तिथे किती वेगळं आणि साधं वाटतं, नाही का? बरोबर. आणि यातच एक खूप मोठा संदेश दडलेला आहे. स्वामींनी दाखवून दिलं की देवत्व किंवा पावित्र्य हे भव्य वास्तूंमध्ये नाही, तर भक्ताच्या घरात, त्याच्या प्रेमात आणि सेवेत वास करतं.
खरे. चिट्टीपाध्ये यांचं घर हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की भक्ती असेल तर कोणतंही घर मंदिर बनू शकतं. त्या वस्तूंचं जतन करणं म्हणजे केवळ एका इतिहासाचं जतन नाही, तर त्या तत्वज्ञानाचं जतन आहे. म्हणजे स्वामी एका साध्या घरात राहत होते, पण असंही ऐकलंय की त्यांचा दरबार भरायचा. घर आणि दरबार हे शब्द थोडे विरोधी वाटतात. हो, हा दरबार नेमका कसा होता? एखाद्या राजासारखा? ही संकल्पना खूपच रंजक आहे आणि म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता आहे. हा दरबार होता बल्लाळेश्वर मंदिराच्या परिसरात. ओके. पण हा राजाचा दरबार नव्हता. राजाच्या दरबारात लोक काहीतरी मागण्यासाठी, भौतिक सुखाची याचना करण्यासाठी जातात. पण स्वामींचा दरबार वेगळा होता. तो ज्ञानाचा आणि कृपेचा दरबार होता. हे थोडं आणखी सोपं करून सांगाल का? म्हणजे ज्ञानाचा दरबार म्हणजे नेमकं काय? असं बघा, राजाच्या दरबारात तुम्ही तुमची समस्या घेऊन जाता आणि राजाकडून उपायाची अपेक्षा करता. हो. स्वामींच्या दरबारातही लोक समस्या घेऊन यायचे, पण स्वामी त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी अनेकदा असा काहीतरी मार्ग दाखवायचे की त्या व्यक्तीला आपल्या समस्येचं मूळ स्वतःमध्येच सापडायचं. अच्छा. तिथे येणारा माणूस बाहेर काहीतरी मागायला यायचा, पण जाताना आतून काहीतरी शोधून घेऊन जायचा. इट वॉज अ शिफ्ट फ्रॉम एक्सटर्नल आस्किंग टू इंटर्नल सीकिंग. तो स्वतःमध्ये काय कमी आहे हे शोधायला शिकायचा. म्हणजे हा दरबार चमत्कार पाहण्यासाठी नव्हता, तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. अगदी. तिथे आजही विठ्ठल रुक्मिणी आणि बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. म्हणजे भक्ती आणि ज्ञान यांची ती एक सांगड होती. अगदी. ते स्थान स्वामींची मार्गदर्शक आणि शिक्षक म्हणून असलेली भूमिका स्पष्ट करतं. ते केवळ संत नव्हते, तर लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांना उत्तरं देणारे गुरु होते. त्यांचा दरबार सर्वांसाठी खुला होता. तिथे कोणताही भेदभाव नव्हता. तिथे फक्त एकच पात्रता होती खरी आणि प्रामाणिक जिज्ञासा. दरबारात गुरु, घरात एक सदस्य, स्वामींच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे पैलू आहेत. मी ऐकले की ते अनेकदा भक्तांच्या घरी जेवायलाही जायचे. काशीजी बांद्रेवाडा या नावाचा उल्लेख नेहमी येतो. हो, आणि हे स्थान स्वामींच्या कुटुंबवत्सल रूपाचं प्रतीक आहे. कुटुंबवत्सल? हो, एका अवधूत सर्वसंग परित्यागी संताला कुटुंबवत्सल म्हटलं जाणं हेच खूप विशेष आहे. स्वामी इथे बांद्रेंच्या घरी येऊन त्यांच्या हातची साधी भाकरी खायचे. यामागे काही विशेष कथा आहे का? म्हणजे एवढ्या मोठ्या संतांनी एका सामान्य भक्ताच्या घरची भाकरी खाणं, याला काहीतरी गहन अर्थ असणार? नक्कीच. याबद्दल एक कथा सांगितली जाते. एकदा स्वामी बांद्रेंच्या घरी आले आणि त्यांनी भाकरी मागितली. घरात पीठ नव्हतं, म्हणून बांद्रेंनी शेजारून पीठ आणून भाकरी बनवून त्यांना खाऊ घातली. ती भाकरी खाऊन स्वामी तृप्त झाले आणि त्याच वेळी बांद्रेंच्या कुटुंबावर आलेलं एक मोठं आजारपणाचं संकट टळलं. अच्छा. पक्वान्न नको होती. त्यांना फक्त शुद्ध भाव आणि प्रेमाने दिलेला एक घास हवा होता. म्हणजे ईश्वराला भोग नाही, तर भाव महत्वाचा असतो, हे त्यांनी कृतीतून दाखवलं. बरोबर. आणि त्याचबरोबर सामाजिक समानतेचा एक खूप मोठा संदेश दिला. त्या काळात जेव्हा जातीपातीचे नियम खूप कडक होते, तेव्हा एका संताने कुठल्याही भक्ताच्या घरी जाऊन अन्नग्रहण करणं हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. खरे. यातून त्यांनी दाखवून दिलं की भक्तीसमोर सगळे समान आहेत. काशीजी बांद्रेवाडा हे स्थान आपल्याला शिकवतं की ईश्वरी कृपा मोठ्या मंदिरात किंवा यज्ञात नाही, तर शुद्ध अंतःकरणाने केलेल्या सेवेतही सापडते. आपण आतापर्यंत ज्या जागांबद्दल बोललो त्या सगळ्या खूप प्रसिद्ध आहेत, पण अक्कलकोटमध्ये काही अशी शांत, म्हणजे तुलनेने कमी माहिती असलेली ठिकाणंही आहेत का, जिथे स्वामींच्या अस्तित्वाचा एक वेगळाच पैलू अनुभवायला मिळतो? हो, नक्कीच आहेत. आणि अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे हुतात्मा चौकाजवळ असलेलं उद्यान आणि तिथलं पादुका मंदिर. पादुका मंदिर? हो, हे खूप शांत आणि साधं स्थान आहे. गुरु शिष्य परंपरेत पादुकांना खूप महत्त्व दिलं जातं, नाही का? हो, पादुका म्हणजे केवळ गुरूंच्या पावलांचे ठसे नाहीत, तर ते त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचं, त्यांच्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. ओके. जिथे गुरु शारीरिक रूपाने उपस्थित नसतात, तिथे त्यांच्या पादुकाच शिष्यांसाठी मार्गदर्शनाचा आणि ऊर्जेचा स्रोत बनतात. त्यामुळे या पादुका मंदिराला विशेष महत्त्व आहे. आणि मला वाटतं अशा तीर्थक्षेत्री जिथे प्रचंड गर्दी असते, तिथे अशा शांत जागेची गरज जास्त असते. अगदी बरोबर. तीर्थक्षेत्राचा उद्देश केवळ देवदर्शन नसतो, तर स्वतःच्या आत डोकावून पाहणं म्हणजे आत्मचिंतन करणं हाही असतो. बल्लाळेश्वराच्या दरबारात किंवा समाधीमठाच्या गर्दीत कदाचित ते शक्य होत नाही, पण हे पादुका मंदिर भक्तांना ती संधी देतं. तिथे काही क्षण शांत बसून ध्यान करता येतं, स्वतःशी संवाद साधता येतो. म्हणजे एक शांत कोपरा. हो,
एका गजबजलेल्या शहरात अशी शांत जागा असणं हे त्या शहराच्या आध्यात्मिक संतुलनासाठी खूप गरजेचं आहे. हे ऐकून असं वाटतंय की स्वामींची उपस्थिती काही ठराविक मंदिरांपुरती किंवा मठापुरती मर्यादित नव्हती, ती संपूर्ण शहरातच पसरलेली होती. हो, अगदी. मी बटकी नावाच्या एका संकल्पनेबद्दल ऐकलं आहे. त्या काय आहेत? ही एक खूपच विलक्षण संकल्पना आहे. बटकं म्हणजे अक्षरशः बसण्याची जागा. अच्छा. स्वामी जिथे जिथे बसले, भक्तांशी बोलले, उपदेश दिला किंवा एखादी लीला केली, त्या प्रत्येक जागेला बटकं म्हटलं जातं. या बटखा अक्कलकोटच्या गल्ल्यांमध्ये, घरांच्या ओट्यांवर, झाडांखाली अशा अनेक ठिकाणी विखुरलेल्या आहेत. अरे वा, म्हणजे या बटकांमुळे संपूर्ण अक्कलकोट शहरच एक पवित्र क्षेत्र बनतं. तंतोतंत. पावित्र्य हे मंदिरात किंवा मठात बंदिस्त राहत नाही, तर ते संपूर्ण शहरात वाहत राहतं. प्रत्येक बटकीची स्वतःची एक कथा आहे, स्वतःचा एक इतिहास आहे. असं मानलं जातं की या बटका काशी गंगेसमान पवित्र आहेत, कारण तिथे स्वामींच्या चैतन्याचा अंश आजही शिल्लक आहे. म्हणजे भक्तांसाठी हा एक प्रकारे स्पिरिच्युअल ट्रेजर हंट सारखा अनुभव आहे. अगदी. नकाशा घेऊन फिरण्यापेक्षा गल्ल्यांमधून फिरताना अचानक एखादी बठक सापडणं, त्यामागची कथा ऐकणं हा एक जिवंत अनुभव आहे. स्वामींचं अस्तित्व शहराच्या गल्ल्यांमध्ये, लोकांच्या घरांमध्ये होतं, पण त्यांचं निसर्गाशी काय नातं होतं? ते फक्त शहरातच वावरायचे का? नाही, अजिबात नाही. आणि हेच आपल्याला अक्कलकोट कुर्डुवाडी रस्त्यावरच्या वनश्री सदृश परिसरात पाहायला मिळतं. हे स्थान स्वामींच्या अवधूत स्वरूपाचं प्रतीक आहे. अवधूत म्हणजे नेमकं काय? अवधूत म्हणजे तो जो सर्व सामाजिक नियमांच्या, बंधनांच्या आणि अपेक्षांच्या पलीकडे असतो, जो निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. ओके. स्वामी कधी राजवाड्यात राहायचे, कधी भक्ताच्या घरी, तर कधी जंगलात किंवा उघड्यावर. त्यांचं वास्तव्य कुठल्याही एका जागेत बंदिस्त नव्हतं, ते पूर्णपणे मुक्त होते. म्हणजे फ्री स्पिरिट. हो, हा वनपरिसर त्यांच्या याच मुक्त स्वरूपाची आठवण करून देतो. असं म्हणतात की त्या परिसरात आजही एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. हो, कारण निसर्ग हा स्वतःच एक मोठा ऊर्जा स्रोत आहे. स्वामींनी आपल्या आचरणातनं हेच दाखवलं की ईश्वरी साक्षात्कार किंवा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी केवळ मानवनिर्मित मंदिरांची किंवा वास्तूंची गरज नसते. खरंय. तो अनुभव मोकळ्या आकाशाखाली, झाडांच्या सान्निध्यात, वाहत्या वाऱ्यातही येऊ शकतो. हा परिसर आपल्याला शहराच्या कोलाहलातून बाहेर काढून निसर्गाच्या माध्यमातून स्वतःशी जोडतो. खरंच, अक्कलकोटमधील या सगळ्या स्थळांचा आढावा घेतला की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हे फक्त धार्मिक शहर नाही, तर हे स्वामींच्या जिवंत तत्वज्ञानाचे एक विद्यापीठ आहे. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, जिवंत तत्वज्ञान. हो. समाधी मठातील चैतन्य, स्वामी निवासातील साधेपणा, दरबारातील आंतरिक शोध, बांद्र्यांच्या घरातील समता आणि वनातील मुक्तता. प्रत्येक ठिकाण स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा एक वेगळा अध्याय आपल्यासमोर उलगडतो. खरंय. असं वाटतं की अक्कलकोटच्या प्रत्येक विटेवर आणि प्रत्येक रस्त्यावर स्वामींनी जगलेलं जीवन कोरलेलं आहे. या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार घोळतोय. आपल्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे की अक्कलकोटमधील प्रत्येक ठिकाण स्वामींच्या जीवन तत्वज्ञानाचा साक्षात्कार घडवतं. जर एखाद्या शहराचा भूगोल, तिथली मंदिरं, घरं, रस्ते हे एका आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचं तत्वज्ञान इतक्या प्रभावीपणे मांडू शकतात, तर मग आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल काय? म्हणजे आपल्याही आयुष्यात अशी काही ठिकाणं असतात नाही का? एखादं कॉलेजचं कॅन्टीन, एखादा बाग, एखादी पायवाट, जी आपल्यासाठी केवळ जागा नसते. हो, असतेच. ही जागा आपल्या आयुष्यातील बदलाचे, शिकण्याचे किंवा शांतीचे क्षण दर्शवते. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या स्वतःच्या जीवनाच्या नकाशावर अशी कोणती ठिकाणं आहेत जी आपल्यासाठी आपलंच तत्वज्ञान सांगतात? खरंय. यावर विचार करायला हवा.